उंबरठ्यावर सैनिक समाज पार्टी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार स्थापन करण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. सैनिक समाज पार्टीचा प्रचार हा ऑनलाईन आणि घरोघरी पोहोचलेला आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीच्या या आयडिओलॉजीला जनता जोडत चालली आहे आणि जनतेला आता सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनामुळे माहीत झालं की आत्ताचे जे सरकार आहे, ज्यांच्यामध्ये 90% भ्रष्टाचारी आणि गुंड प्रवृत्तीचे आहेत, यांना बाहेर काढण्यासाठी सैनिक समाज पार्टीने आखलेला प्लॅन जो आहे अल्प खर्चात निवडणुकीचा, हा जनतेच्या गळी उतरलेला आहे. जनता त्याच्याबरोबर जोडत चालली आहे. कारण यांना, विरोधकाला किंवा सत्ताधाऱ्यांना हे सर्वचे सर्व बहुतेक 90% लोक यांच्यापैकी फक्त पैशाच्या जोरावर, EVM मशीनच्या जोरावर निवडून गेलेले आहेत. त्यामुळे राजकारणामध्ये लोकशाहीचा त्यांनी बट्ट्याबोळ केला आहे. लोकशाही अस्तित्वात ठेवली नाही. जनता फक्त नावाला मालक आहे. नावाला मालक असलेले जनता आता जागृत झाली आहे. सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून ही जनता आता नक्कीच या देशातलं राजकारण बदलवणार आहे आणि जनतेचे सरकार आणणार आहे. जनतेचा प्रतिनिधी निवडून जाणार आहे. जनतेमधूनच आमदार, खासदार, मंत्री होणार आहे आणि जनतेचं सरकार म्हणजे जनलोकतंत्र येणार आहे. जनतेने जनतेसाठी चालवलेलं सरकार येणार आहे. त्यामुळे जनतेला ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई समजून जनता जागृत झालेली आहे. कारण आता कोणीही पैशाच्या आणि EVMच्या जोरावर निवडून जाणार नाही. जनता ही एकवटलेली आहे आणि जनतेला हाच धागा पटलेला आहे की अल्प खर्चात निवडणूक लढवली तरी जनता ही या लोकांना सत्तेबाहेर करू शकते आणि जनतेचा प्रतिनिधी, जनतेचा लोकप्रतिनिधी सत्तेवर जाऊन बसू शकतो. याच्या खात्री झाल्यामुळे जनता आता सैनिक समाज पार्टीच्या ऑनलाईन प्रचाराला मान्यता देत आहे आणि जनता छुपी सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीबरोबर येत चालली आहे. जनतेचं संघटन केलं आहे. जनता मतदाराचं संघटन झालं आहे. त्यामुळे या सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनाचा जो नारा, जो स्लोगन आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य पुनरावृत्ती करायची आहे, त्यामुळे जनता छत्रपतींच्या नावाने सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनाला जोडत चालली आहे आणि जागृत झालेली आहे. जनता कोणत्याही सत्ताधाऱ्याला, विरोधकाला शिव्याशाप देत नाही, टीका करत नाही. ही सिस्टमच बदलायची आहे. म्हणून मुळापासूनच सुरुवात केलेली सैनिक समाज पार्टीने जी युद्धनीती आहे, रणनीती आहे, ती जनतेच्या गळी उतरलेली आहे. म्हणून जनतेने या सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला सरकार स्थापन करण्याच्या उंबरठ्यापर्यंत नेऊन बसवलं आहे. म्हणून जनतेचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.